आजचा दिवस खूपच मस्त गेला कारण ठरवलेली माझी सगळी कामं पूर्णही झाली आहेत. आणि काल बघा आपला व्हिडिओ आला नाही कारण लाईट नव्हती, त्यामुळे मी काही व्हिडिओ वेळेवरती अपलोड करू शकले नाही. आणि आज सकाळ सकाळी मस्त जेवणामध्ये गवारीची शेंग बनवली होती. आणि आत्ता जे पातेलं मी तुम्हाला दाखवलं ना त्याच्यामध्ये आहे गव्हाचा चीक. आज मस्त गव्हाचा चीक शिजवून आम्ही मायालेकी एन्जॉय करणार आहे. माझ्या दोन्ही लेकींनाही तशी आता 6 ते 7 दिवस सुट्टी आहे, त्यामुळं दिवसभर हा गव्हाचा चीक खाता येईल. आता ही गवारीची शेंग बनवलेली एका डब्यामध्ये व्यवस्थित काढून ठेवली. त्यानंतर चीक शिजवण्यासाठी जेवढा चीक होता तेवढं पाणी उकळायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं होतं. आणि आता बघा बारीक धार लावून ना हा चीक सतत हलवत पळीच्या मदतीनं एक अर्धा तास बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे. आणि तसंही आज मी तुमच्यासोबत माझं एक सिक्रेट वाटण आहे ना रेसिपीसाठीचं, भाज्यासाठीचं शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच लाईकसुद्धा करा. कारण उन्हाळा चालू झाल्यापासून मी त्या पद्धतीचं वाटण बनवलं नव्हतं. बऱ्याच आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आता नवीन ताई जॉईन झालेल्या आहेत, त्यांना सुद्धा हे वाटण उपयोगाला येईल म्हणून शेअर करणार आहे. मस्त असं बघा सगळा स्वयंपाक आवरून घेतला. माझ्यासाठी छान अशी ज्वारीची भाकरी बनवली होती. मस्त भाकरीवरती गावरान गवारीची शेंग, लोणचं आणि हा गरमागरम शिजवलेला गव्हाचा चीक असं मस्त साधं जेवण केलं. त्यानंतर आज ठरवलेल्या कामात हे एक महत्त्वाचं काम होतं, ते म्हणजे आंब्याच्या झाडाची छाटणी करायची होती. तसंही मी याची थोडीफार डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. त्यावेळेस तुम्हाला थोडीफार माहिती मिळेलच. आता आठवड्यातून 2 वेळा तरी पाऊस येऊन गेलेला आहे आणि म्हटलं चला ह्याला लगेच नवीन नव्हती म्हणजे फुटायला चालू होईल किंवा नवीन कोंब येतील, त्या अगोदरच या आंब्याच्या झाडाची छाटणी करून घेऊया. कारण हे झाड आहे ना आपल्या घराच्या जवळ आहे अगदी चिटकून. आणि अगोदर तर ह्याची ज्या मेन फांद्या आहेत ना त्या मजबूत व्हायला हव्यात, म्हणून मी याची पूर्ण जिथं जिथं आपल्या या आंब्याच्या झाडाला आंबे येऊन गेले होते ना तिथं तर आता काही परत आंबे येणार नाहीत, म्हणून त्या आंब्याच्या झाडाची सुरुवातीला तर छाटणी करून घेतली. त्यानंतर आपल्या बागेतील ही पांढरा जास्वंद आहे ना तो पण आपल्या स्लॅब इतका हाईटला उंचीला गेला होता. आणि जितकी उंच गेलेली फुलं होती ना ती बिलकुल हाताला येत नव्हती. आणि वरती पडलेला लोकरी मावा आहे ना त्याच्यावरती औषधसुद्धा मारता येत नव्हतं. आणि आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे छान झाडं फुटतील म्हणून मस्त ही पांढरी जास्वंद, केसरी जास्वंद याची सुद्धा कटिंग करून घेतली. आणि जिथं जिथं जास्त मावा पडला होता त्या फांद्या सुद्धा मी कट करून घेतल्या. बऱ्याच ताई मला कमेंट करून विचारतात एवढी कशी काय तुझी हिरवीगार झाडं आहेत म्हणून. मी झाडांसाठी विशिष्ट असं वेगळं काहीच करत नाही. वेळच्या वेळी त्यांना शेणखत घालते, अधूनमधून त्यांच्या बुडाच्या इथली माती उकरते, ज्या फांद्यांची गरज नाही त्या फांद्यांची कटिंग करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाण्याची इतरत्र नासधूस न करता वेळोवेळी झाडांना पाणी घालते. आता बघा तिथली सगळी कामं तर आवरून झाली, जो काही कचरा होता तो बाहेर उचलून टाकला आणि माझं सिक्रेट वाटण बनवायला चालू केलं होतं. लोखंडी कढईमध्ये ना असे लांबते काप करून 5 ते 6 कांदे आहेत ना ते भाजण्यासाठी टाकले होते. अगोदर तर कोरडेच भाजलेत 2-3 मिनटं. त्यानंतर बघा आता थोडंसं तेल टाकले आणि तेल टाकून चांगला काळपट रंग येईपर्यंत ना हे सगळे जे बारीक कट करून टाकलेले कांदे आहेत ना ते भाजून घेणार आहे. अशा पद्धतीचं वाटण असेल ना तर ज्या रेग्युलरमध्ये आपण घरी रस्सा भाज्या बनवतो ना, वांगा असू द्या, बटाटा असू द्या किंवा कुठलंही असू द्या रस्सा भाजी, त्या रस्सा भाजीसाठी सुद्धा हे वाटण वापरू शकता. किंवा तुमच्या घरात नॉनव्हेज करत असतील त्याच्यासाठी सुद्धा हे वाटण वापरू शकता. किंवा पनीर किंवा काजू पनीर, ग्रेव्हीवाला ज्या काही ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल भाज्या आहेत ना त्याच्यासाठी सुद्धा हे वाटण तुम्ही वापरू शकता. कांदा तर बघितलाच असेल की तुम्ही कसा भाजला होता. तो कांदा काढून घेतला एका ताटामध्ये. त्यानंतर लालबुंद पिकलेले 5 ते 6 टमाटर होते ते सुद्धा असे लांबते कट करून बघा पूर्ण मऊ होईपर्यंत इथं भाजले कोरडे अगोदर. त्यानंतर अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलं आणि भाजून घेतले होते. आता टमाटर भाजले की ताटात काढून घेतले. त्यानंतर मोठी एक वाटी सुकलेलं म्हणजे सुकलेलं खोबरं आहे ना ते सुद्धा थोडा काळपट रंग येईपर्यंत ना भाजून घेणार आहे. उन्हाळा चालू झाल्यापासून अशा पद्धतीचं वाटण काही मी बनवलं नव्हतं. आता हे खोबरं आहे ना कढईतून काढून घेतलं. त्याच्यानंतर आता मी 2 चमचे तीळ आणि 1 चमचा खसखस या कढईमध्ये टाकून घेणार आहे. बघा तीळ आहे ना आपण बिलकुल म्हणजे संक्रांतीशिवाय खातच नाही. जर चिक्की कोणाला आवडत असेल ना तर त्याच व्यक्तीच्या खाण्यात वर्षभर तीळ येत असतील. नाहीतर आपल्या म्हणजे घरामध्ये ना संक्रांतीशिवाय तीळ तर काही खाल्ले जात नाहीत. पण तीळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजे बघा केसवाढीसाठी तिळाचा वापर खूप चांगला आहे. आपली हाडं मजबूत राहण्यासाठी सुद्धा तिळाचा उपयोग खूप छान आहे. म्हणून असं वाटण बनवत असताना ना प्रत्येक वेळेस 1-1 चमचा तीळ वापरायचे. म्हणजे त्या
ह्या वाटणाच्या निमित्ताने का होईना तीळ आपल्या पोटामध्ये जातात आणि आपलं शरीर चांगलं राहतं. आता तीळ आणि खसखस हे सगळं बारीक गॅसवरती भाजलं, ताटात काढून घेतलं. त्यानंतर बघा देशी लसूण होता 1 वाटी, चांगली मोठी 1 वाटी कोथिंबीर आणि मोठी 1 वाटी अद्रक, हे सुद्धा 1 मिनिटासाठी मी त्याच कढईमध्ये भाजून घेतलं. ताटात थंड होण्यासाठी काढलं होतं. अर्ध्या तासानंतर हे सगळं थंड झालं होतं. सुरुवातीला तर हा सुका नारळ, खसखस आणि तीळ हे सगळं मी बारीक करून घेणार आहे, कारण डायरेक्ट जर कांदा टमाटर टाकलं ना तर बऱ्याच वेळेस मिक्सरमध्ये बारीक होत नाही. तसंही हा माझा मिक्सर आहे ना तो खूप वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळं एकत्र जर सगळं टाकलं तर बारीक होत नाही. तुमचा जर छान नवीनवाला ग्राइंडर असेल किंवा मस्त असा नवीनवाला मिक्सर असेल ना नवीन पद्धतीचा, तर तुम्ही एकत्र जरी टाकून हे सगळं बारीक केलं ना अगदी व्यवस्थित बारीक होतं हे वाटण. आता बघा जे काही टाकलं होतं ते बारीक केलं. आता लास्टला फक्त आपल्याला भाजलेला कांदा आणि टमाटर टाकायचे आणि मस्त असं हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं. मी असं स्टेप बाय स्टेप करते बारीक, कारण माझं मिक्सरचं हे भांडं जुन्या पद्धतीचं असल्यामुळं. तुम्ही एकत्र केलं तर तुमचा तिथंही वेळ वाचू शकतो. आणि अशा पद्धतीचं वाटण करून ठेवलं ना रोज सकाळचा आपला 5 ते 10 मिनटं वाटण बनवण्याचा वेळ वाचतो. अशा पद्धतीचं वाटण घरात असेल ना तर शेंगादाण्याचा कूटसुद्धा जास्त वापरावा लागत नाही. अगदी भाज्या थिक होतात, रस्सा भाज्यासुद्धा, आणि मस्त होतात. आता बघा वाटण काय सुंदर झालं आणि कलरसुद्धा आपल्या या वाटणाला किती गोड आलाय. आता या वाटणमध्ये ना चांगली मोठी 1 मूठ ना बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा मी मिक्स करून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा कधी मी सकाळी फोडणीला भाजीसाठी हे 1 चमचा वाटण वापरणार ना त्यावेळेस मला एक्स्ट्रा कोथिंबीर चिरायची गरज नाही, तोही वेळ वाचणार. उन्हाळ्याचा दिवस होता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं टमाटर घातलेलं वाटण वापरून जर भाज्या केल्या ना तर लगेच खराब होतात, विटतात. त्यामुळं मी हे वाटण जवळजवळ 2 महिने झाले तर बिलकुल बनवलं नव्हतं. आणि जर बनवलं असेल ना तर ते ताजं ताजं बनवून मगच वापरलं होतं. नसेल तर साधं आपलं खोबरं, कोथिंबीर, तीळ आणि लसूण याचंच वाटण मी 2 महिने झालं वापरत होते. यावर्षी तसंही ऊन खूप होतं, त्यामुळं टमाटर घातलेल्या भाज्या पटकन खराब होत होत्या. संध्याकाळी मस्त अशी याच वाटणापासून बटाट्याची भाजी बनवली. त्यानंतर अहो आले होते, इतकं सुंदर वरती वातावरण झालं होतं, म्हणून म्हटले चल भाजी शिजायला टाक आणि स्लॅपवरती जाऊन 10 मिनटं मस्त फिरून येऊया. म्हणून आम्ही वरती 10 मिनटं फिरण्यासाठी गेलो होतो. खूप सुंदर पावसाचं वातावरण झालं होतं. पूर्ण आभाळ एकजीव झालं होतं. असं वाटत होतं पाऊस येईल. आणि 20 मिनिटानंतर खूप छान असा पाऊस पडला. जसजसा पाऊस पडतोय ना मला खूप आनंद होतोय, कारण सगळ्या झाडांसाठी मला हिरवळ खूप प्रचंड आवडते त्यामुळं. त्यानंतर इथं आपलं धान्याचं कोठार आहे, तर त्याचं सुद्धा चाललं होतं की 1.5 ठेके आहेत ना अजून माझे गहू चाळायचे राहिलेत, तर मला चाळावे लागतील आणि वेळ भेटेल का असं थोडंसं आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं. आणि बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू, बाय.